पहा आता सिलिकॉन सायन्स अकॅडमी आपले 11वी सायन्सचे रेग्युलर लेक्चर्स सुरू करत आहे राजगुरुनगर. सिलिकॉन सायन्स अकॅडमी राजगुरुनगर. ओके, आता पहा सर्वात महत्त्वाची गोष्ट पहा, आपण 11वी सायन्सचे लेक्चर चालू करतोय. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मॅथमेटिक्सचा जो पार्ट आहे तुमचा, मॅथमेटिक्समध्ये दोन पार्ट आहे तुमचे, पार्ट 1 अँड पार्ट 2. ओके, आता पहा पार्ट 1 मधले कुठले कुठले टॉपिक आहेत आणि पार्ट 2 मधले कुठले कुठले टॉपिक आहेत ते टॉपिक पहिल्यांदा आपण समजून घेऊया. ओके, आता पहा 11वी सायन्स मध्ये पहा तुम्ही 10th ला ज्यावेळेस तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये होता, 10th मध्ये तुम्हाला जे काही टॉपिक होते त्याचे एक दोन टॉपिक तुम्हाला 11th मध्ये पण दिसणार आहे. पण 10th मध्ये जे तुम्ही बेसिक शिकलाय, त्याच्या 10th मध्ये ज्या चॅप्टर मध्ये तुम्ही जे बेसिक शिकलाय त्याची पुढची गोष्ट तुम्हाला 11वी सायन्स मध्ये शिकायची. ओके, म्हणजे जेणेकरून पहा जनरली सांगितलं एक सर्कल चॅप्टर तुम्हाला 10th ला पण होता. ओके, सर्कल चॅप्टर 10th मध्ये होता. सर्कलच्या तुम्ही जे बेसिक तुम्ही काही थेरम्स असतील सर्कलच्या, त्याचे काही प्रॉपर्टीज असतील सर्कलच्या, ते तुम्ही 10th मध्ये शिकलाय. पण पुढे जाऊन सर्कलचं तुम्हाला डीप इन्फॉर्मेशन जे आहे, म्हणजे इक्वेशन्स कसे आहेत, सर्कलचे इक्वेशन कसं असतं, ते सगळं या चॅप्टर मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ओके, मग त्यानुसार 11वी सायन्स मध्ये आपला रोल काय आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी 11वी सायन्स मध्ये काय करायचं असतं हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो पहिल्यांदा. ओके, आता पहा बरीच मुलं 11वी सायन्स म्हणजे 10वीला त्यांनी अभ्यास केला असतो, चांगले मार्क्स मिळवलेले असतात, मग 11वी सायन्स मध्ये आल्यानंतर थोडी ती स्लो होऊन जातात, थोडे ते रेस्ट घेतात, जेणेकरून जास्त अभ्यासावर भर देत नाही. पण बाळांनो 11वी सायन्सचा जो बेसिक्स आहे जे तुम्हाला 12वी सायन्स मध्ये यूज करायचं, 12वी सायन्स मध्ये काय करायचंय यूज करायचं, ते खूप इम्पॉर्टंट आहे, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, कारण की 11वी सायन्सचा पाया पक्का असल्यानंतर तुम्हाला तेच बेसिक घेऊन 12वी सायन्स मध्ये उतरायचं. ओके, त्यामुळे 11वी सायन्स ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही 10वीला इम्पॉर्टन्स दिलं बोर्ड असल्यामुळे, पण 11वी सायन्सला तुम्ही जरा सिरियसली घेत नाही. मला तेच सांगायचं की 11वी सायन्सला खूप सिरियसली घेणे गरजेचं आहे. कारण की 11वी सायन्समध्ये ज्या गोष्टी शिकतो आपण बेसिक चॅप्टर शिकतो, ते सगळेचे सगळे बेसिक चॅप्टर 12वी सायन्समध्ये खूप गरजेचे आहे. 11वी सायन्स जर तुम्हाला आलं नाही, तुम्हाला 12वी सायन्समध्ये खूप प्रॉब्लेम येतो. ओके, त्यामुळे 11वी सायन्स ही अतिशय महत्त्वाची वर्ष आहे. त्या वर्षी तुम्ही प्रॉपर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, हे मला सांगायचं. मग 11वी सायन्समध्ये तुम्ही जेवढे चॅप्टर आहेत त्याचे सगळं चॅप्टर व्यवस्थित शिकून घेणे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे शिकून घेणं खूप गरजेचं आहे. आणि पुढे तुम्हाला जाऊन ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या आहेत, JEE असेल, NEET दॅट इज नीट असेल, नंतर MST CET असेल, किंवा नाटा एक्झाम असेल, किंवा अदर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, NDA एक्झाम असेल, त्या एक्झाममध्ये तुम्हाला 11वी प्लस 12वी हे दोघांचं बेसिक येणार आहे. ओके, मग त्या बेसिकमध्ये ह्याचं बेसिक शिकून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी मला काय सांगायचं की 11वी सायन्सचे सगळेचे सगळे टॉपिक सगळ्या विषयांचे खूप महत्त्वाचे, जेणेकरून तुम्हाला 12वी सायन्स द्यायला त्रास होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, मग आता मॅथमॅटिक्स ह्या सब्जेक्टमध्ये जे दोन पार्ट आहे मॅथ्सचे, मॅथमॅटिक्स 11वी सायन्सचे दोन पार्ट आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. ओके, पार्ट 1 मध्ये आपल्याला काय पाहायचं, पार्ट 1 मध्ये जे जॉमेट्री आहे आपली पूर्ण जॉमेट्री, त्याची इक्वेशन कोनिक्स किंवा लोकस असं म्हणू आपण, त्याचे सगळे पाहिजे आणि प्लस त्याला जोडीला ट्रिग्नोमेट्री आपल्याला पाहिजे. म्हणजे फर्स्ट जो टॉपिक आहे, तर फर्स्ट टॉपिक काय पाहिजे आपल्याला, अँगल अँड इट्स मेजरमेंट. अतिशय सोपा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये जेणेकरून अँगल ते मेजर कसे करायचे याची सगळी इन्फॉर्मेशन आहे. आणि त्याच्या सिस्टीम्स आहे, मेजरमेंटची सिस्टीम आहे. तुम्ही आता मध्ये डिग्री सिस्टीम पाहिली बरं, अँगल 30 डिग्री, 40 डिग्री, 60 डिग्री ही मेजर सिस्टीम पाहिली. आता पुढे जाऊन तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या अजून काही सिस्टीम असतील, ते कोरिलेशन असतील अँगलचे, ते चेक करायचे. अँगल अँड मेजरमेंट हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक आणि थर्ड टॉपिक जो आहे ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री. बाळांनो आजच माझं वाक्य लक्षात ठेवा, दिस ट्रिग्नोमेट्री, अँगल अँड इट्स मेजरमेंट, ट्रिग्नोमेट्री 1, ट्रिग्नोमेट्री 2 इतके महत्त्वाचे टॉपिक आहे. तुम्ही आज कुठे जा, 12वीचं कोणतंही बुक, फिजिक्स उघडा, केमिस्ट्री उघडा, मॅथमॅटिक्स, त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रिग्नोमेट्री आहे. विदाऊट ट्रिग्नोमेट्री तुम्हाला मॅथ्स म्हणजे काहीच नाही. विदाऊट ट्रिग्नोमेट्री तुम्ही मॅथ्स हा विषयच इमॅजिनच करायचा नाही. ट्रिग्नोमेट्री तुम्हाला येणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. ओके, त्याच्यामुळं जे ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2 जे चॅप्टर आहेत
11वी सायन्सची, ते तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. त्यातल्या बेसिक गोष्ट तुम्हाला येणं खूप म्हणजे खूप अत्यावश्यक आहे. सर्व मुलांना 11वी सायन्समध्ये आल्यानंतर बेसिक वर्ग करायला सांगत असतो, जेणेकरून तुमचं बेसिक कच्चं राहिलं नाही पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ते फॉर्म्युले यूज करायचे सगळे 11वी सायन्समध्ये शिकायचे. पण 12वी सायन्समध्ये कुठलाही नवीन फॉर्म्युले शिकायचे नाही, ते त्या चॅप्टर रिलेटेड जे बेसिक आहे ते सगळं 11वी सायन्समध्ये ते सगळं महत्त्वाचं आहे. ओके, नेक्स्ट जो चॅप्टर आहे तुम्हाला डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. जुन्या सिलेबसमध्ये दोन चॅप्टर वेगवेगळे होते, पण नवीन सिलेबसमध्ये डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस हे दोन्हीचे दोन्ही टॉपिक एकत्र केले. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे मला, यातले जवळजवळ 70% टॉपिक आहे. 70% टॉपिक जसे जसे तुम्हाला बारावीला जसे जसे काय बारावीला लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह, ओके, नंतर स्ट्रेट लाईन, हे डिटर्मिनंट मॅट्रिसेस बारावीला आहे, कोनिक सेक्शन तुम्हाला बारावीला आहे, ओके, ट्रिग्नोमेट्रीचं तर बेसिक सगळं बारावीला आहे. म्हणजे हे बेसिक टॉपिक आहे, जेणेकरून बारावीला पण सगळे टॉपिक तुम्हाला जसे तसे याच्यात दिलेले आहे. ओके, आता पहा डिटर्मिनंट मॅटर झाल्यानंतर नेक्स्ट चॅप्टर येतो तुमचा स्ट्रेट लाईन. ओके, तर तुम्हाला 11वीला 10वीला पण होता बघा स्ट्रेट लाईन संदर्भात टॉपिक होता, स्लोप अँड ऑल दॅट. ओके, नंतर स्लोप पॉईंट फॉर्म वगैरे हे जे फॉर्म होते पुढे एक्सपांड केलेले आहे तो टॉपिक. तो नेक्स्ट टॉपिक तुम्हाला पाहिजे आहे स्ट्रेट लाईन. त्यानंतर सर्कल टॉपिक आहे पहा, स्ट्रेट लाईन झाल्यानंतर सर्कल टॉपिक आपल्याला पाहिजे आहे, जो 10th ला पण होता तुम्हाला सर्कल. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला पाहिजे आहे. मी आज फर्स्ट जो लेक्चर आहे आपला 11वी सायन्सचे पहिले लेक्चर, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते चॅप्टर आहे ते व्यवस्थित पहिले समजून देणार आहे. नंतर एक चॅप्टर आपण जो आहे फर्स्ट टॉपिक त्याला आपण सुरुवात करणार आहोत. ओके, नेक्स्ट जो चॅप्टर तुम्हाला पाहिजे आहे कोनिक सेक्शन. कोनिक सेक्शन मध्ये 3 पार्ट येतात, दॅट इज पॅराबोला, इलिप्स अँड हायपरबोला. म्हणजे याच्यामध्ये कोनिक सेक्शन मध्ये आपल्याला 3 पार्ट शिकायचे. कोनिक सेक्शन मध्ये आपल्याला काय शिकायचे, पॅराबोला, नंतर आपल्याला शिकायचे इलिप्स, नंतर शिकायचे इलिप्स, नंतर काय शिकायचं आपल्याला हायपरबोला, नंतर शिकायचं आपल्याला हायपरबोला. पॅराबोला, इलिप्स अँड हायपरबोला हे 3 गोष्टी आपल्याला काय करायचे ते शिकायच्या आहे. नेक्स्ट काय दॅट इज मेजर्स ऑफ डिस्पर्शन. हा स्टॅटिस्टिक्सचा एक पार्ट आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्शन. स्टॅटिस्टिक्स म्हणजे 12वीला स्टॅटिस्टिक्सचे 2 टॉपिक तुम्हाला 11वी मध्ये पण एक टॉपिक आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन, तो आपल्याला 11वी सायन्स मध्ये पाहिजे आहे. स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे. आणि लास्टला आपल्याला पाहिजे प्रोबॅबिलिटी. तुम्ही प्रोबॅबिलिटी 10वीला पण टॉपिक होता, त्याच्या पुढे जाऊन आपल्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटी, बायस थेरम, सगळ्या गोष्टी पुढे जाऊन एक्स्ट्रा पाहिजे आपल्याला. 10वी पर्यंत पाहिजे ते बेसिक्स होतं. प्रोबॅबिलिटी 11वी सायन्स प्रोबॅबिलिटी मध्ये थोडे एक्स्ट्रा स्टेप्स आहेत. ओके, हा झाला पूर्ण पार्ट फर्स्ट, दॅट इज अँगल अँड एक्स मेजरमेंट, ट्रिग्नोमेट्री 1, ट्रिग्नोमेट्री 2, डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस, स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक सेक्शन. कोनिक सेक्शन मध्ये काय येतं, पॅराबोला, इलिप्स अँड काय येतं, हायपरबोला येतं. नंतर मेजर्स ऑफ डिस्पर्शन, दॅट इज हा कशाचा टॉपिक स्टॅटचा पार्ट आहे. आणि लास्टला टॉपिक काय आहे, प्रोबॅबिलिटी. असे 9 चॅप्टर 1 ते 9 टॉपिक हे मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये आहे. मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये आहे. आता मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये पहा सगळं तुम्हाला कॅल्क्युलसचा पार्ट असतो. मॅथमॅटिक्स पार्ट 2 काय आहे, कॅल्क्युलस आणि जॉमेट्री रिलेटेड इक्वेशन वाईज हा पार्ट 1 असतो. पार्ट 2 मध्ये सगळा कॅल्क्युलस पार्ट असतो. कॅल्क्युलस आणि काय बेसिक्स असतात पहा. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर येतो. फर्स्ट टॉपिक काय होतं, कॉम्प्लेक्स नंबर, दॅट इज इमॅजिनरी नंबर. कॉम्प्लेक्स नंबर कशाला म्हणतात. ओके, मग आता तुम्ही आतापर्यंत सगळे नंबर्स पाहिले बरोबर ना, रिअल नंबर्स पाहिले तुम्ही, रिअल नंबरचा अंडर होल नंबर, नॅचरल नंबर, हे सगळे नंबर्स तुम्ही पाहिले, रॅशनल, इरॅशनल. मग कॉम्प्लेक्स नंबर हा एक नवीन नंबर आहे तुम्हाला, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल Z, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल Z. मग तो काय कॉम्प्लेक्स नंबर, तो कसा ओरिजिन झाला, तो कसं तो अस्तित्वात आला, या सगळ्या गोष्टी आपण आणि पुढे त्याच्यावर ऍडिशन, सबट्रॅक्शन, त्याचे अल्जेब्रा आहे कॉम्प्लेक्स नंबर, तो पाहणार आहे आपण त्या चॅप्टरमध्ये. फर्स्ट टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर. सेकंड चॅप्टर आहे दॅट इज सिक्वेन्स अँड सिरीज. सिक्वेन्स अँड सिरीज. सिक्वेन्स अँड सिरीजचा काही पार्ट अरिथमेटिक प्रोग्रेशन वगैरे पहा तुम्हाला 10th ला होता. मग त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला 11th सायन्स मध्ये पाहिजे आहे. कोणत्या चॅप्टर मध्ये पाहिजे आहे, सिक्वेन्स अँड सिरीज. बरोबर, T1, T2, T3 हा जो सिक्वेन्स असतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन तुम्हाला 10वीला होतं, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन तुम्हाला 11वी सायन्सला. ओके, मग त्याच्या पुढचं ते पाहिजे ते जॉमेट्रिक मीन वगैरे ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला पुढे या चॅप्टर मध्ये पाहिजे, सिक्वेन्स अँड सिरीज. नेक्स्ट चॅप्टर काय, दॅट इज परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. ओके, आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन काय आहे, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा मराठी अर्थ किंवा त्याचं मीनिंग होतं इंग्लिश मध्ये सिलेक्शन अँड अरेंजमेंट, और अरेंजमेंट अँड सिलेक्शन.
परम्युटेशन इज नथिंग बट अरेंजमेंट, कॉम्बिनेशन इज नथिंग बट सिलेक्शन. आता हा काय पार्ट आहे, आता हे सगळे नवीन पार्ट तुमच्यासाठी 11वी सायन्समध्ये आल्यानंतर हे तुम्हाला सगळे नवीन पार्ट आहे. पण आता सोपे म्हणण्यापेक्षा तुमचा स्टडी रेग्युलर असेल तर हे तुम्हाला कधीच अवघड जाणार नाही. मॅथमॅटिक्स बाळांनो 11वी आणि 12वी सायन्समध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे मॅथमॅटिक्स. थोडा रेग्युलर अभ्यास केल्यानंतर याच्यात खूप सारे 1-2 मार्क जातात, ते पण तुम्ही हे करू शकता व्यवस्थित. इतकं सोपं आहे. ओके, लक्षात येईल तुमच्या. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. ओके, नेक्स्ट वर्ड इज जो फोर्थ आहे दॅट इज मेथड्स ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम. नेक्स्ट पार्ट काय पाहिजे आपल्याला, मेथड्स ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम. हे थोडे नवीन गोष्टी तुमच्यासाठी. नेक्स्ट दॅट इज सेट्स अँड रिलेशन्स. तुम्हाला 9वीला एक चॅप्टर होता सेट्स, हा चॅप्टर रिलेशन, आणि नंतर 6 जो चॅप्टर आहे फंक्शन. जुन्या सिलेबसमध्ये सेट, रिलेशन अँड फंक्शन हा एकच टॉपिक होता. नवीन सिलेबसमध्ये सेट्स अँड रिलेशन हा एक वेगळा टॉपिक केला आणि फंक्शन्स हा एक वेगळा टॉपिक केला. ओके, तो एकच आहे. नंतर हे जे 3 टॉपिक आहेत बाळांनो, हे जे 3 टॉपिक आहेत लिमिट, कंटिन्यूटी अँड डिफरन्शिएशन. लिमिट, कंटिन्यूटी अँड डिफरन्शिएशन याच्या सोबत इंटिग्रेशन पण होता जुन्या सिलेबसमध्ये, पण तो नवीन सिलेबसमध्ये 11वी सायन्सच्या घेतलेला नाही. म्हणजे हे लिमिट, कंटिन्यूटी अँड डिफरन्शिएशन हे खूप आणि खूप महत्त्वाचे टॉपिक आहे, जेणेकरून 12वी सायन्समध्ये हेच आहे बाळांनो. 12वी सायन्समध्ये हेच टॉपिक तुम्हाला पूर्ण पेपर 2 म्हणजे 3च टॉपिक आहे. दॅट इज लिमिट, कंटिन्यूटी, डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. लक्षात येईल तुमच्या, इतकं सोपं आहे. हा पूर्ण सिलेबसचा अभ्यास करताना हा पूर्ण सिलेबस आपल्याला वर्षभर शिकायचा आहे, जो काही अवघड नाही, अतिशय सोपा, सरळ आणि सुटसुटीत आहे. फक्त रेग्युलर अभ्यास करणे आणि सगळं बेसिक ठेवणे, बेसिक लक्षात ठेवणे, बेसिक फॉर्म्युले त्याचे व्यवस्थित करून घेणे खूप आणि खूप गरजेचं आहे. ओके, मला एवढं सांगायचं. पहा, सिलिकॉन सायन्स अकॅडमी राजगुरुनगर, याच्यामध्ये माझं नाव उमेश कोळीकर. आता तुम्हाला इंट्रोड्यूस झालीच असेल. माय सेल्फ इज उमेश कोळीकर. आता याच्यामध्ये मी तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकवणार आहे सिलिकॉन सायन्स अकॅडमीमध्ये. ओके, मग तुमच्या काही डाऊट्स असतील इन फ्युचर तुमचे, आता ज्यावेळेस सरकार हे लॉकडाऊन उघडेल आणि तुमचे क्लासरूम लेक्चर चालू होतील त्यावेळेस आपण सगळे व्यवस्थित डिटेलमध्ये घेणार असेल. पण त्या अगोदर तुम्ही घर बसल्या तुमच्या वेळ बाहेर जाऊ नये आणि घर बसल्या तुम्हाला चॅप्टर समजावेल. आपण काळाचं थोडं पुढं असावं यासाठी ऑनलाईन लेक्चर सेशनचे आहे जे आपण सिलिकॉन सायन्स अकॅडमी चालू केलेलं आहे. 12वी सायन्सचे, 10वीचे लेक्चर चालू झाले, पण इव्हन 11वी सायन्सचे सुद्धा लेक्चर चालू करावे यासाठी आम्ही आजपासून ते लेक्चर चालू करत आहोत. ओके, आता यामध्ये आपण आज ही सगळी जी चॅप्टर्स आहेत तुमचे पार्ट 1 आणि पार्ट 2 चे याची आपण ओळख घेतलेली आहे. आता आपल्याला एक छोटासा आणि सोपा टॉपिक चालू करायचा आहे, दॅट इज अँगल अँड इट्स मेजरमेंट. तो आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट हा टॉपिक काय करूयात आपण आज सुरू करूया. ओके, अँगल अँड इट्स मेजरमेंट. ओके, हॅलो स्टुडंट्स, आता पहा आपण जो पेपर 1चा जो टॉपिक आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट तो सुरू करत आहोत. त्याचं बेसिक इंट्रोडक्शन आज आपण करूयात आणि हळूहळू हा चॅप्टर पुढे नेऊया. ओके, जो फर्स्ट टॉपिक आहे तो व्यवस्थित समजून घ्या, दॅट इज अँगल अँड इट्स मेजरमेंट. पार्ट 1चा जो फर्स्ट टॉपिक आहे दॅट इज अँगल अँड इट्स मेजरमेंट. Angle and its measurement. ओके, अँगल अँड इट्स मेजरमेंट हा फर्स्ट टॉपिक आपण चालू करत आहोत. आता नावातच अर्थ आहे बघा, अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स मेजरमेंट. आता अँगल आणि त्याची मेजरमेंट कशी घ्यायची हे तुम्ही 10वी पर्यंत भरपूर मुलांना माहिती आहे. अँगल ड्रॉ कसं करायचं. ओके, अँगल ड्रॉ करायला आपण पहिला एक रे काढतो. पहिला काय काढतोय रे, इनिशियल रे. त्याला काय म्हणतो आपण, एक इनिशियल रे. ओके, जनरली आपण पाहू अँगल आपण कसं ड्रॉ करतो. पहिल्यांदा आपण एक रे ड्रॉ करतो, जनरली त्याला म्हणतात इनिशियल रे. काय म्हणतो आपण, इनिशियल रे. आणि तुमचं जे कोन मापक आहे, तुमचा जो डी आहे, तुम्ही तो असा पुट करता लाईक दिस. असा असतो ना, तो इथं पुट करता. मग तुम्ही 10, 20, 30, 40 राईट ना, 60, 90 असा अँगल ड्रॉ करता. जर तुम्हाला ऍक्युरेट असेल तो लाईक दिस, ऑब्ट्यूस असेल तर तो 120, 130 तुम्ही ड्रॉ करू शकता.
मग इथं कोन मापक ठेवल्यानंतर डी ठेवल्यानंतर समजा तुम्हाला 30 डिग्री मेजर करायचं आहे, तुम्ही हे मेजरमेंट घेता 30 आणि हा टर्मिनल रे असतो. हा कुठला रे सांगा बाळांनो? टर्मिनल रे. हा कुठला आहे? टर्मिनल रे. आणि त्याची अमाऊंट ऑफ रोटेशन आहे ते तुमचं 30 डिग्री मध्ये. अमाऊंट ऑफ रोटेशन काय आहे तुमचं? 30 डिग्री. आणि हा तुमचा अँगल तयार होतो. हा अँगल तुमचा काय होतो? फॉर्म होतो. ओके. मग आता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. ओके. ह्या गोष्टीमध्ये नवीन काय शिकायचं पहा. तुम्ही जो अँगल मेजर केलाय, तो कसा केलाय? अँटी क्लॉकवाईज. तुमची मेजरमेंट कशी बघा? पहा घड्याळ असं फिरतं क्लॉकवाईज. मग तुम्ही तो मेजर कसा केलाय? अँटी क्लॉकवाईज. बरोबर? तर पुढच्या हळूहळू पहा तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकल्यात बाळांनो, माझं ऐकाय. तुम्ही 10वी पर्यंत बऱ्याच गोष्टी शिकल्यात, पण त्याच्या मागची कारण तुम्हाला माहित नाही. 11वी सायन्स मध्ये 12वी सायन्स मध्ये त्याच्या मागची कारण हे असंच का, हे तसंच का, हे बघायचं आहे. बरोबर? हे लक्षात ठेवा. ओके. मग आता तुम्ही हा अँटी क्लॉकवाईज मेजर म्हणजे तुमची मेजर कसा केला तुम्ही? अँटी क्लॉकवाईज. मेजर कसा केला? अँटी क्लॉकवाईज. आणि म्हणून जर तो तुम्ही अँटी क्लॉकवाईज मेजर केला असेल तर तो 30 डिग्री पॉझिटिव्ह असतो. 30 डिग्री कसा असतो? पॉझिटिव्ह. जर अँटी क्लॉकवाईज तुम्ही मेजर करता अँगल तर तो अँगल पॉझिटिव्ह अँगल असतो. काय असतो बाळांनो? बोला. पॉझिटिव्ह अँगल. तो अँगल कसा असतो बाळांनो? पॉझिटिव्ह अँगल. आणि जर तुम्ही तो क्लॉकवाईज मेजर केला, आता तुम्ही क्लॉकवाईज मेजर कसं करसाल? नीट बघा बरं का बाळांनो. हा झाला पॉझिटिव्ह अँगल, दॅट इज अँटी क्लॉकवाईज मेजरमेंट. अँटी क्लॉकवाईज मेजर केलं म्हणून तो अँगल कसा आला? पॉझिटिव्ह. हे 30 डिग्री पॉझिटिव्ह आहे, प्लस 30 डिग्री. बरोबर? हा अँगल काय आहे? प्लस 30 म्हणजे पॉझिटिव्ह अँगल. आता निगेटिव्ह अँगल म्हणजे तुम्हाला मी शिकवलं पॉझिटिव्ह. निगेटिव्ह अँगल कसा असतो बा? तुम्ही एक इनिशियल रे काढला. तुम्ही काय काढलाय? इनिशियल रे काढला. ओके. दिस इज इनिशियल रे. हा रे कुठला आहे तुमचा? इनिशियल रे. इनिशियल रे. आणि तुमचा जो डी आहे, तुमचं जे कोन मापक आहे ते उलट असं खाली ठेवतो लाईक दिस. हे तुमचं कोन मापक आहे 90 डिग्री. बरोबर ना? मी तर 10 20 30 40 50 60 70 80 90 असं असं. आणि जर तुम्हाला 40 डिग्री करायचं, तुम्हाला मेजर करायचं 40 डिग्री लाईक दिस. आणि तुम्ही तो मेजर कसा केलाय? 10 20 30 40 तुम्ही क्लॉकवाईज मेजर केलाय. नीट बघा. तुम्ही तो मेजर कसा केलाय? क्लॉकवाईज. इथं कसा मेजर केला होता? अँटी क्लॉकवाईज. इथं कसा मेजर केला म्हणून तुम्ही? क्लॉकवाईज. ओके. म्हणजे समजा हा 30 डिग्री आला, समजा हा 30 डिग्री गेला तर तो निगेटिव्ह येणार आहे. काय ना बाळांनो? निगेटिव्ह येणार आहे. कारण निगेटिव्ह काय? इथं पॉझिटिव्ह 30 डिग्री, इथं काय बाळांनो? पॉझिटिव्ह 30 डिग्री. तिथं काय बाळांनो? निगेटिव्ह 30 डिग्री. का निगेटिव्ह बाळांनो? कारण की तुम्ही मेजर कसं केलाय सांगा? अँटी क्लॉकवाईज. हा मेजर कसं केला बाळांनो सांगा? अँटी क्लॉकवाईज. हा मेजर केलाय अँटी क्लॉकवाईज. हा मेजर केलाय अँटी क्लॉकवाईज. आणि जर मी तो अँटी क्लॉकवाईज मेजर केला तर तो कसा येणार आहे? निगेटिव्ह. हा कसा येणार आहे? निगेटिव्ह. म्हणजे हा प्लस 30 डिग्री झाला बाळांनो. हा काय झाला बाळांनो? प्लस 30 डिग्री. आणि हा काय झाला बाळांनो? मायनस 30 डिग्री. लक्षात येईल तुमच्या? मला काय सांगायचं समजतं तुम्हाला? दिस इज प्लस 30, दिस इज मायनस 30. दिस इज अँटी क्लॉकवाईज रोटेशन, दिस इज क्लॉकवाईज रोटेशन. जर अँटी क्लॉकवाईज आपण मेजर केला तर तो पॉझिटिव्ह अँगल. जर तो मी इथं सॉरी क्लॉकवाईज, दिस इज क्लॉकवाईज, सॉरी दिस इज क्लॉकवाईज रोटेशन, त्यामुळे तो काय होतो? निगेटिव्ह. दिस इज क्लॉकवाईज रोटेशन, दॅट इज निगेटिव्ह. दिस इज अँटी क्लॉकवाईज, दिस इज पॉझिटिव्ह. हे तुम्हाला समजलं? दिस इज द अमाऊंट ऑफ रोटेशन. दिस इज द अमाऊंट ऑफ रोटेशन 30 डिग्री 40 डिग्री. ओके. आता आपल्याला नेक्स्ट पार्ट पाहिजे छोटासा, दॅट इज टाइप्स ऑफ अँगल. अँगलचे टाइप्स कुठले कुठले असतात? अँगलचे टाइप्स कोणकोणते असतील हे आपल्याला आज पाहायचं. ओके. म्हणजे अँगलचे टाइप्स कुठले कुठले असतील सांगा मला. ओके. तुम्हाला कुठले कुठले अँगल दिले, त्याचे टाइप्स काय दिले असतील मी सांगतो. पहा लक्षासाठी टाइप्स मध्ये टाइप्स मध्ये पहा फर्स्ट टाइप मी घेतो पहा, दॅट इज 0 अँगल. फर्स्ट टाइप काय घेतो? 0 अँगल. 0 अँगल म्हणजे अँगल 0 आहे. अँगल काय? 0. अँगल 0 म्हणजे काय?
अमाऊंट ऑफ रोटेशन 0 आहे, 0 आहे. अमाऊंट ऑफ रोटेशन काय म्हणतो 0 आहे. ओके. किंवा त्याचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकावर एक ओव्हरलॅप झाले, एकावर एक काय झालेले ओव्हरलॅप झाले. म्हणजे हा समजा इनिशियल आर्म आहे, हा काय त्याचं म्हणतो इनिशियल आर्म, हा काय त्याचं सांगा इनिशियल आर्म. आणि बाळांनो समजा इनिशियल समजा ए समजा इथं ओ आहे आणि मला अमाऊंट ऑफ रोटेशन 0 असल्यामुळे बी सुद्धा इथेच येणार ना, बी सुद्धा काय येणार आहे इथेच येणार आहे. मग अँगल ए ओ बी, अँगल काय तर अँगल ए ओ बी आणि किती येतो 0 डिग्री. किती बाळांनो 0 डिग्री. मग त्याचा अमाऊंट ऑफ रोटेशन किती बाळांनो 0. म्हणजे याचा इनिशियल आर्म आणि हा ओबी काय बाळांनो टर्मिनल आर्म, ओबी काय बाळांनो टर्मिनल आर्म, ओबी काय बाळांनो टर्मिनल आर्म आणि हा ए ओ काय किंवा ओ ए काय इनिशियल आर्म. ते दोघं एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले, अमाऊंट ऑफ रोटेशन काय झालेले 0 झालेले. म्हणजे हा अँगल कुठला बाळांनो 0 अँगल. फर्स्ट टाइप आहे अँगलचा दॅट इज 0 अँगल. बरोबर. जो सेकंड अँगल आहे, तो सेकंड टाइप आहे, तो पण याच्या सारखाच दिसतो, सेम टू सेम काय दिसतो याच्या सारखाच दिसतो. मग याच्या सारखा दिसतो पण तो 0 नाही, तो काय आहे 0 नाही, तो होल अँगल. काय बाळांनो होल अँगल. तो सेकंड टाइप आहे, लक्षात घ्या होल अँगल म्हणजे पूर्ण कोन, दॅट इज होल अँगल. होल अँगल किती आहे 360 डिग्री. होल अँगल पूर्ण वर्तुळाचा अँगल किती असतो मला पूर्ण सर्कलचा 360 डिग्री. किती असतो 360. पूर्ण सर्कल मध्ये तुम्हाला माहिती आहे 360 डिग्रीचा असतो. किती असतं 360 डिग्री. मग तो काय झाला म्हणून होल अँगल, तो काय झाला म्हणून होल अँगल. मग त्या सुद्धा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकमेकावर ओव्हरलॅप झाले असतात, पण त्याचा अमाऊंट ऑफ रोटेशन पूर्ण असतं. इथं अमाऊंट ऑफ रोटेशन किती म्हणून 0 आहे, काय रोटेटच झालेलं नाही. याचा अमाऊंट ऑफ रोटेशन काय असतं पूर्ण असतं. काय असतं पूर्ण असतं. म्हणजे कसा समजा हा इनिशियल आर्म, हा काय इनिशियल समजा ए ओ आणि आता हा इनिशियल डे झाल्यानंतर हा पूर्ण रोटेशन करून आलाय आणि हा बी झाला, हा झाला त्याचा टर्मिनल रे, हा काय झाला त्याचा टर्मिनल रे. मग अँगल ए ओ बी हा किती झाला 360 डिग्री. हा काय झाला 360 डिग्री. याला म्हणतो होल अँगल. त्याचा इनिशियल रे आणि टर्मिनल रे एकाच लाईनवर आहे, पण त्याचा अमाऊंट ऑफ रोटेशन काय झालं पूर्ण 360 डिग्री झालं. आणि मी ते कसं मेजर केले सांगा बरं अँटी क्लॉकवाईज. बाळांनो मी ते कसं मेजर केले बोला सांगा. ते मेजर कसं केलं आपण अँटी क्लॉकवाईज म्हणून तो पॉझिटिव्ह आहे. अँटी क्लॉकवाईज मेजर केला म्हणून तो काय बाळांनो पॉझिटिव्ह. समजा मी जर तो क्लॉकवाईज मेजर केला तुम्हाला करून दाखवतो, तो सुद्धा होल अँगल येणार आहे पण तो कसा येणार आहे निगेटिव्ह. आणि तो कसा केला मी क्लॉकवाईज. हे बघा समजा इथं ओ आहे इथं ए. आता मी तो क्लॉकवाईज मेजर केला. तो कसा मेजर केला मी क्लॉकवाईज. समजा पूर्ण फिरून आलो आणि क्लॉकवाईज मेजर केला आणि इथं बी दिला. काय दिला बी दिला. तर बाळांनो हा काय ना -360 डिग्री. हा काय ना बाळांनो -360. हा होल अँगलच आहे, वन रोटेशन अँगल. त्याला आपण काय म्हणतो अजून नाव आहे काय वन रोटेशन अँगल. ओके दॅट इज 360 डिग्री. ओके दॅट इज द होल अँगल. दॅट इज द होल अँगल. समजते सगळ्यांना. आणि ॲक्यूट ऑब्ट्यूजचं तुम्हाला माहितीच आहे अँगल. हे बेसिक आपण 10वी पर्यंत पाहत आलेलो आहे, लक्षात आहे तुमच्या. आणि नंतर बाळांनो दॅट इज राईट अँगल्स. राईट अँगल काय 90 डिग्री. तो पॉझिटिव्ह पण करू शकतो, निगेटिव्ह पण करू शकतो राईट अँगल. ओके. आणि नेक्स्ट अजून इम्पॉर्टंट पाहायचं असेल तर आपले थर्ड टाइप दॅट इज क्वाड्रंटल अँगल्स. नेक्स्ट काय म्हणून बोला दॅट इज क्वाड्रंटल अँगल्स. Next one is that is quadrantal. Quadrantal angles. आता नावाचा अर्थ आहे का quadrantal. नावात काय अर्थ बाळांनो quadrantal. What is mean by quadrantal angles? Quadrantal angles म्हणजे काय बाळांनो अतिशय सोपं आहे. नावाचा अर्थ आहे quadrant. मला सांग quadrant किती आहे 4. त्या 4 quadrant जे अँगल्स ऑक्युपाय करतात
हे 4 क्वाड्रंट जे अँगल्स काय करतात ऑक्युपाय करतात त्याला म्हणतात क्वाड्रंटल अँगल्स. आम्ही दाखवतो तुम्हाला. सिंपल. दिस इज y axis, दिस इज y axis, दिस इज x axis. Both are perpendicular to each other. Both are perpendicular to each other. This is x axis, this is x axis, this is y axis. And these are the 4 quadrants. First quadrant, second quadrant, third quadrant and fourth quadrant. हे 4 quadrant आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. हे 4 quadrant चे angles occupy करतात. म्हणजे फर्स्ट quadrant कोणता अँगल ऑक्युपाय करतो? दिस इज 90 डिग्री. दिस इज 90 डिग्री. Okay, this is the first angle. This is the first angle. Next one is first quadrant, second quadrant जो occupy करतो. This is straight angle, that is 180 degree. This is the second quadrant angle. First quadrant, first quadrant, second quadrant, third quadrant जो angle occupy करतो, that is 270 degree. That is 270 degree. आणि फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट हा पूर्ण जो ऑक्युपाय करतो दॅट इज 360 डिग्री. त्याला म्हणतात क्वाड्रंटल अँगल्स. 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री. पण हे मी अँटी क्लॉकवाईज मेजर केले म्हणून हे पॉझिटिव्ह. कसे मेजर केले मी? अँटी क्लॉकवाईज म्हणून काय ते पॉझिटिव्ह. जर मी ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतो हेच मी जर क्लॉकवाईज मेजर केले तर हा घेतला पहिल्यांदा तर असणार आहे -90. काय असणार आहे? -90. दुसरा घेतला तुम्हाला कळलं आता हा काय असणार -180. हा थर्ड वन काय असणार आहे -270. म्हणजे जर पूर्ण क्लॉकवाईज घेतला तर हा काय असणार आहे -360 डिग्री. म्हणजे क्वाड्रंटल अँगल किती किती सांगा? प्लस मायनस बोला, प्लस मायनस 90 डिग्री, प्लस मायनस बोला, प्लस मायनस 180 डिग्री, प्लस मायनस 270 डिग्री, प्लस मायनस 360 डिग्री. हे जे 4 आणि 4 मिळून 8 अँगल जे आहेत ते काय बनवतो? क्वाड्रंटल अँगल. टाइप्स ऑफ अँगल मध्ये एक स्ट्रेट अँगल मध्ये 180 डिग्रीचा तो प्लस आणि मायनस दोन्ही पण तुम्ही काय करू शकता? स्ट्रेट अँगल. हे झाले अँगलचे टाइप्स. काय झाले अँगलचे टाइप्स? अशा आपल्याला कन्सेप्ट आपल्याला पुढे पण पाहायच्या आहे. ओके. आता बाळांनो आज जे आपलं फर्स्ट लेक्चर आहे मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपण सर्वांनी काय केले? पहिल्यांदा चॅप्टरची काय केली आपण ओळख करून दिली, इंट्रोडक्शन दिलेले. त्यानंतर आपण एक फर्स्ट जो टॉपिक आहे पार्ट 1 चा अँगल अँड इट्स मेजरमेंट तो आज चालू केलेला आहे. तर थोडासा पार्ट आपण बेसिक पाहिलं. नेक्स्ट लेक्चर पासून हा चॅप्टर आपण हळूहळू कंटिन्यू पुढे नेऊ. ओके. तुम्हाला समजेल अशा भाषेत. कुणाला काही डाऊट असेल पहा आपण जे लेक्चर देण्याचं माध्यम ठेवलेलं आहे ते YouTube ठेवलेलं आहे. ओके. झूमला वगैरे आपण लेक्चर घेऊ शकतो पण ते झूम वर लेक्चर घेतल्यानंतर ते मध्ये पॉज होतात, मुलांना समजायला प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपण माध्यम YouTubeचं निवडलेलं आहे. YouTubeच्या माध्यमातून तुम्ही तो लेक्चर पुन्हा पुन्हा रिपीटमध्ये पाहू शकता. तुम्हाला समजा त्या पॉईंटला नाही समजलं तुम्ही मागे घेऊन रिवाइंड करू शकता. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही तो दिलेली तुम्हाला तिथून पुढे जे लेक्चर येतील दिलेले लेक्चर तुम्ही व्यवस्थित पाहणे, त्याच्यावर रोजच्या रोज नोट्स काढणे आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करणे गरजेचं आहे. ओके. आता हळूहळू आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट हा टॉपिक पुढे छोटा टॉपिक आहे 5-6 लेक्चर मध्ये तो संपून पण जाईल. ओके. मग तुम्ही ते व्यवस्थित त्याचे लेक्चर पाहणे, रोजच्या रोज नोट्स काढणे, त्यावर रोजच्या रोज अभ्यास करणे गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ओके. रोजच्या रोज आपला अजिबात पेंडिंग नाही ठेवायचा अभ्यास. आता आपण लोक चालू केलेला आहे. तुमचे कॉलेजेस आता ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस चालू होतील पण तुम्ही त्याच्या अगोदर इतर जे लेक्चरमध्ये शिकताल तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. मग आता नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट पाहूया. ओके. थँक्यू.